राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज चैत्यभूमीवर जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार. 2014 साली सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांकडून शिक्षक बदली प्रक्रियेत एकूण 40 कोटींचा घोटाळा. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहा तालुका प्रमुखांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जिल्ह्यात ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं समीर शेडगेंचं वक्तव्य. रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का. 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार. प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर. भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आणि सभासद नोंदणी अभियान. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. पालकमंत्री भाजप शिवसेनेचा असेल आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी कमी मिळत असेल तर त्यांना तातडीनं सांगावं, आम्ही त्यांचं नाक दाबू. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. परभणीत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत ही कार्यकर्त्यांची भावना. दांडेगावकरांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत उद्या किरीट सोमय्या परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार. एक्स पोस्ट करत माहिती दिली. आजपासून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बेमुदत उपोषण करणार. राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्यानं तनपुरेंचं उपोषण. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा. जळगावच्या आमोदा गोढोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा अडावत परिसरात अवकाळी पावसासह गारपीट. पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. नाशिकच्या येवल्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस. राजापूर पन्हाळे साठे या परिसरात गारपीट तर काही ठिकाणी कांदा भिजला. शेतकऱ्यांची धावपळ. नांदेड शहराला अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसाचा शेतीला फटका. फळबागांचं देखील नुकसान होण्याची शक्यता. बीड शहराला पुढील 15 दिवस कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होणार. बीड ते काडी वडगाव दरम्यान अमृत योजनेचं अपूर्ण काम पूर्ण केलं जाणार. यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा समोर. शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरील माहिती चुकीची भरल्यामुळे 100हून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित. कमी किमतीत शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. सोलापूरच्या कुर्डुवाडीत संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन. तरकारी आणि पालेभाज्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कांदे, वांगे, बटाटा यांचा हार घातला. बीड जिल्ह्यात टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर. भाव कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे टोमॅटोला गळती लागत लागवडीचाही खर्च निघेना. नंदुरबारच्या केलापाणी गावात जायला रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचे हाल. बांबूच्या झोळीतून रुग्णांना करावी लागते जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट. गेल्या 2 महिन्यांपासून बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही तिसरी घटना. सोलापुरात नळाला इलेक्ट्रिक मोटार लावणं नियमबाह्य. नागरिकांनी मोटार वापरू नये असं पालिकेकडून नागरिकांना आवाहन. अमरावतीच्या दर्यापूर येथील बंद पडलेल्या सूत गिरणीच्या जागेवर होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय. तालुकाध्यक्ष निलेश मोपारी यांनी पाहणी केली. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. दर्शनासाठी लागतोय 4 ते 5 तासांचा कालावधी. व्हीआयपी दर्शनामुळे साई भक्तांची नाराजी. धाराशिवच्या येडेश्वरी देवीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक उतरले रस्त्यावर.
कोल्हापुरात अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा संपन्न, भाविकांकडून ठिकठिकाणी आरती ओवाळून देवीच्या रथाचं स्वागत. यवतमाळच्या कोर्टा गावात सामूहिक विवाह मेळाव्यात आतापर्यंत 6,500 जणांचा विवाह, 51 वर्षांपासून अविरत परंपरा सुरू. श्रीगोंद्याच्या पेडगावातील धर्मवीर गडावर खासदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम. किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटीही केली. स्वच्छता मोहिमेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील सहभागी झाले. बीडमध्ये दिवसाढवळ्या शाळकरी मुलाचं अपहरण. शाळकरी मुलाच्या वडिलांना 5 लाखांची मागणी केली. तासाभरात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्याही आवळल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.